आपण जे आहे शेवगा पानांची पावडर वापरून रबडी तयार केली. तर आज जर बघितलं आपण तर मार्केटमध्ये भरमसाठ असे खतं औषधं आणि लोकांना कसं रासायनिक ह्याच्याशिवाय शेतीच होऊ शकत नाही असं लोकांचा एक भ्रम आहे. तर आम्ही मागील बऱ्याच दिवसापासून हे मोरिंगा रबडी वापरतो. यामध्ये आपण 500 लिटरचा बॅलर आहे, 5 किलो गूळ टाकलेला आहे, साधारणतः 1 लिटर दही टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण जे शेवग्याची पानांची पावडर आहे ती 5 किलो वापरलेली आहे. हे आपण 3 दिवस सकाळ संध्याकाळ 2 वेळ ढवळायचं. पूर्णपणे यामध्ये उपयुक्त असे आपल्या शेतीसाठी जीवाणू तयार होता. तुम्ही प्रयोग करून बघितला का? हो, प्रयोग गेल्या वर्षी आम्ही पपईच्या वगैरे व्हायरसला केला होता, एकदम चांगले रिझल्ट. आणि आता जे आपण पिकं घेतोय पूर्ण या रबडीवरती आपण घेतो ते पिकं. फायदा काय जाणवला तुम्हाला यामध्ये? काही आज जर बघितलं तर बाजारात आपण जे काही महागडी कीटकनाशक खतं औषधं किंवा विद्राव्य खतं घेतो, तर मी मागील 4 ते 5 वर्षापासून पूर्ण बंद केलं. कुठल्याही प्रकारची खताची बॅग वगैरे कधीच आपण आणत नाही, हे रबडी देतो. याच्यामुळे आपली जमीन भुसभुशीत होते.